काल सकाळी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं असून देशभरात शोककळा पसरली आहे। पुण्यात त्यांच्या श्रद्धांजलीसाठी मनजित सिंह विरदी फाउंडेशनतर्फे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। फाउंडेशनचे संस्थापक मनजित सिंह विरदी यांना धर्मेंद्रजींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कलेचा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे। प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचे आज दुःखद निधन झाले आणि पुण्यात आज एक श्रद्धांजली सभा आयोजित केली। आपल्यासोबत ज्यांनी श्रद्धांजली सभा आयोजित केली ते मनजित सिंह विरदी फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत। काय सांगणार, आज धर्मेंद्रजींचं आज दुःखद निधन झालं, काय आठवण आहे आपली? सर, आठवण असं भरपूर इतकी आठवण आहे, जसा परिवारमध्ये आपण रात्र दिवस एक परिवार बरोबर राहतात तर ते आपले डोक्यामध्ये सगळी आठवण राहतात, अशी भरपूर आठवण आहे। पण आज आपलं मन जरा एकदम हे झालेलं आहे सर, तर एक आठवण आपण बोलू शकत नाही। फक्त इतकं सांगणार कसं, हे जे स्टार नाही सर, हे देवरूप असतात सर, हे परमेश्वरचे रूप असतात। हे स्टार बनून येतात, लोकांना रोशनी करून, लोकांना मदत करून परत निघून जातात सर। पाहायला गेलं तर आता आपल्यासोबत काही फोटो पण आपण दाखवतात, काही आठवण सांग ना सर। हे जेव्हा यमला पगला दिवानाचा शो केलं होतं, फर्स्ट शोला सरनी प्रॉमिस केलं होतं की मी येतो फर्स्ट पार्टमध्ये, तर सर आले नाही, तर सेकंड पार्टमध्ये आले सर। सेकंड पार्टमध्ये आयनॉक्समध्ये आले, तर जेव्हा हे मुलांना बघितलं तर ज्यांचे जनरल मॅनेजर होते आपले सिद्धार्थ मनोहर सर, त्यांनी सांगितलं की मनजितचं असं असं काम आहे, कॅन्सर मुलांसाठी काम करतो। मग मला भेटले, अरे मनजित जी आओ, कैसा किन्ने सालां तो करता, हे सगळं सुरुवात केली। मग हे चर्चा असं सुरू झाली की हे बघून त्यांना असं झालं की आता काय बोलायचे। बोले मनजित जी, ये जो बच्चों के लिए काम करना है, बच्चों के माँ बाप नहीं कुछ नहीं, और इनके लिए काम करना बोले तो ये रब का ही सेवा है, और मैं तो सिर्फ पर्दे का हीरो हूँ, आप मेन हीरो है। तो मैं बोला नहीं पाजी नहीं, आप ही मेन हीरो है। आपको देख के हम लोग, जैसा आपके पिक्चर में हमेशा आप बताते थे कि माँ बाप की सेवा, गरीबों की सेवा, तो हम लोग वही फॉलो कर रहे हैं। तो एकदम मला मिठी मारून त्याला असं वाटलं सर। आपली शेवटची भेट कधी झाली त्यांच्यासोबत? सर मला वाटतं 1-2 वर्ष अगोदर झाली होती, आणि सर लॉकडाऊनच्या अगोदर झाली होती सर। काय बोलणं झालं त्यावेळेस? सर भरपूर आठवण येतात सर, भरपूर आठवण येतात की माझ्याकडं जास्त वेळ नव्हतं आणि साहेब पण मुंबईला निघाले होते, तर सर असं हे गाठीभेटीमध्ये असं झालं सर। पुण्यात आले की ते आवर्जून आपल्याला भेटायचे, आणि पुण्यात आल्यानंतर त्यांना काय असं पुण्यातली खास पदार्थ आवडायचा? सर पुण्यातलं भरपूर त्यांना आवडायचं, सुक्का भेल त्याला पसंत होतं, आणि ते पल्लीला आहे ना मिरची लावून ते म्हणतात ना, मिरचीवाली पल्ली, ते भरपूर आवडायची, आणि मिरचीचे भजी असं मला आठवण आहे की जेव्हा आले होते पुण्यातला, तर मी असं घेऊन गेलो होतं, तर मला बोले यार तेनू याद आहे असा, तर एकदम वेगळी। अशी कोणती आठवण आहे जी आपण आयुष्यभर लक्षात ठेवताल त्यांच्यासोबतची? सर हे ज्यांनी मला जे आठवणची आशीर्वाद मला दिलेला आहे ते शेवटपर्यंत असं आपल्याला नाही करायचं की थोडंच काम करून हे सोडून टाकायचं। पंजाबीमध्ये म्हणायचे की मला देख, मी एक पिक्चर असं झाली तरी पण मी काम करतो, 2 पिक्चर असं झाली तरी पण मी काम करतो। हे सोशल असंच चालायचं आणि सोडायचं नाही। हे मुलं तुझ्यावर लई ह्याला होप आहे असं करून, तर मी आता चालू केलं। पाहायला गेलं तर हिंदी चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्रजी यांचं आज दुःखद निधन झालं, आणि संपूर्ण देशभरात आज शोककळा पसरली। न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद।